बाभुळगाव नगरपंचायतीत मोफत सिकलसेल विशेष मोहीम संपन्न झाली. यात 200 पेक्षा जास्त रुग्णांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या 21 जिल्ह्यात अरुंधोय सिकलसेल विशेष मोहीम 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत राबवण्यात येत आहे. याच अनुषंगाने दिनांक 30 जानेवारी रोजी बाभुळगाव नगरपंचायतीत नियोजन, सार्वजनिक व आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत नागरिकांची मोफत सिकलसेल तपासणी करण्यात आली. यावेळी लाभार्थ्यांची मोफत सिकलसेल तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व स्वर्गीय अजित पवार यांच्या सूचनेनुसार ही विशेष मोहीम राबवण्यात येत असून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आणि राज्यमंत्री मेघना सापुरे बार्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेची अंमलबजावणी सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभर सिकलसेल तपासण्या 21 जिल्ह्यात होत आहेत. विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिक तपासणीपासून वंचित राहू नये यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावी नियोजन केलेले आहे. सिकलसेल आजाराचे लवकरच निदान होणे, रुग्णांना वेळेत योग्य उपचार आणि आवश्यक संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्वाचे असल्याने आरोग्य विभागाने यावेळी स्पष्ट केले. सिकलसेल आजार अनुवंशिक असून रक्तपेशीच्या रचनेतील बदलांमुळे अडथळे निर्माण होतात. त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून लवकरात लवकर नागरिकांनी आपली सिकलसेल तपासणी करून घ्यावी असे आवाहन बाभुळगाव नगरपंचायतीचे नगरसेवक अनिकेत पोहकार यांनी नागरिकांना केले आहे.